मी प्रकाश रोडकर. गेल्या 2 महिन्यापूर्वी मी 11 दिवस तहसील कार्यालय भोकरदन यांच्या समोर उपोषण केलं होतं. भोकरदनचा सर्वे नंबर 39च्या संदर्भामध्ये, आणि तो संदर्भाचा विषय मी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्याकडे घेऊन आलो होतो. कोणता विषय? सर्वे नंबर 39 अतिक्रमणचा. तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे मी यांच्याकडे तो विषय घेऊन आलो असता. त्यांच्या दालनामध्ये होतो मी, आणि त्यांनी मला आरे रवीची भाषा वापरून त्यांनी मला बाहेर निघा हे उद्गार त्यांनी वापरले. तिला साक्षीदार चोरळ्याची जे ग्रामपंचायतीची मंडळी आहेत, त्या दिवशी माझ्या पाठीमध्ये उभे होते, ते ठिकाणी साक्षीदार आहेत पूर्णपणे. या ठिकाणी त्यांनी पत्र काढले नाही काढले मला काही माहीत नाही, पण सांगतात आम्ही तलाठी मंडळाधिकाऱ्याला पत्र काढलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे. तर या अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? यांच्यावर ही कारवाई होता अपेक्षित आहे माझ्याकडून. तुमच्याकडून ही कारवाई झाली पाहिजे, कारण हा सर्वे नंबरचा प्रश्न हा सुटत नाही. अधिकारी सांगतायत याचा पंचनामा मी करत नाही. तुमचा तलाठी सोनवणेला विचारा तुम्ही. त्यांनी मला तिथं उपोषणात स्थळी येऊन सांगितलं होतं की मी उपोषण तुम्ही करा, आमची हरकत नाही, पण पंचनामा करणार नाही. आणि आपले तहसीलदार यांनी मला तिथून त्यांच्या दालनामधून मला बाहेर करण्याची धमकी दिली होती. त्यांच्या दालनामध्ये तो AC आहे लावलेला, तो कोणत्या अधिकाऱ्याने लावलेला आहे? तुम्हाला लावता येतो का तहसीलदाराला AC? तो काढण्यात यावा तात्काळ खासदार साहेब, ही माझी विनंती. आणि ही सगळी तात्काळ कारवाई झाली पाहिजे. कोदा गावाचा कोदेश्वर नामकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे. मी विभाग आयुक्तांकडून इथं पत्र आलेलं आहे. तो प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून 2 ते 3 महिन्यापासून इथं पडून आहे. तर तुम्ही तहसीलदार साहेबाला सूचना करा की त्या प्रस्तावाला विभाग आयुक्ताकडून पत्र आल्याच्या नंतरही कोदा गावाचं कोदेश्वर नामकरणासाठी काय अडचणी आहे ते त्यांना सूचना करा की हे पत्र पुढे काहून जात नाही, काय कारण आहे. जवळ आमच्या गावात जवळ 10 शिक्षक आहेत, त्याच्यामधले 4 ते 5 शिक्षक हे वेळेचं काम करतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, जेणेकरून भविष्यातील जिल्हा परिषदची संख्या हे पालक लोक विचार करतात तर या शाळेमध्ये शिक्षकांचं काम हे केवळ शिकवणं नसून शासनाचा इतर विभाग सांभाळणे, तर साहजिकच या जिल्हा परिषद शाळेचं भविष्याचं चित्र आणि पटसंख्या निश्चितच कमी होईल. याकडे आपण लक्ष द्यावं. आणि ती जे काही काम आहे वेळेचं, जे आपण बघतो की महाई सेवा केंद्रवाली आहे गावामध्ये, तसेच ग्रामपंचायतचे ऑपरेटर आहेत, असे जे काही शासनाचे जे काही कर्मचारी असतील, शासनाचे जे काही काम करत असतील, त्या लोकांना ते काम देण्यात यावं यासाठी आपण पाठपुरावा. एक मिनिट. कोदा गावाचा कोदेश्वर नामकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे. मी विभाग आयुक्तांकडून इथं पत्र आलेलं आहे. तो प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून 2 ते 3 महिन्यापासून इथं पडून आहे. तर तुम्ही तहसीलदार साहेबाला सूचना करा की त्या प्रस्तावाला विभाग आयुक्ताकडून पत्र आल्याच्या नंतरही कोदा गावाचं कोदेश्वर नामकरणासाठी काय अडचणी आहे ते त्यांना सूचना करा की हे पत्र पुढे काहून जात नाही, काय कारण आहे. जाण्यासाठी तहसीलदार साहेबा मुख्य कंपनी तहसीलदार साहेबाला वार्ड नंबर सांगा. 169 आणि 70 169 त्याकडे जाऊन तो रस्त्याची ज्या टायमाला पाहणी करण्यासाठी येते त्या टायमाला इथे वेगळी शिफारस होती त्या रस्त्याची. ठीक आहे, कळला विषय. मग आज त्या ठिकाणी 17 एकर 17 गुंठे गायरान म्हणजे 17 गुंठे जागा तिथे पडलेली आहे. पण संबंधित एका नेत्यानं त्या ठिकाणी तहसील होणे म्हणून, अप्पर तहसील होणे म्हणून कलेक्टर साहेबाला सक्त सूचना देते की ती जागा आम्हाला पाहिजे. महसूल सगळ्याला जागा देते, आणि महसूल अप्पर तहसीलच्या जागेसाठी अप्पर हे मंजूर झालेलं आहे. ऐका काय, माझ्याकडे समिती आली होती साहेब. मला एक सांगतो, आपण संस्थांच्या ऑफिसमध्ये विषय काढला, अप्पर तहसीलचं कैलासराव साहेबाला पण फोनवर बोलवलं आहे, ते टेंडर तिथलं बांधकाम मंजूर करू नका म्हणून. तुम्ही महसूलची जागा 17 गुंठे जागा रोडला खेटून पडलेली आहे, पण ती जागा एका नेत्याला गिळायची. प्रत्यक्षात तुम्ही येऊन पहा, तिथं जर जागा दिसली नसेल तर तुम्ही ग्रामसभा लावा, आम्ही ग्रामसभेत ती जागा तुम्हाला द्यायला लावतो. महसूलची जागा जर महसूल घेऊ शकत नसेल तर संबंधित नेत्याचा ऐकून काही फायदा नाही साहेब. तुम्हाला विषय राजूरला 9वा वर्ग मंजूर झालेला आहे, आणि 5 शाळा खोल्या मंजूर असताना टेंडर झाल्याचं प्रमाणपत्र दिलं, जागा उपलब्ध नाही म्हणून, आणि जागा पडलेली बरं, त्या शाळा खोल्या परत गेल्या. समितीमध्ये तर माझी अशी म्हणजे हाकेच्या अंतरावर आपल्या सिल्लोडमध्ये दर 3 महिन्याला मिटिंग होते, आणि शासनाचे शासन निर्देशानुसार दर 3 महिन्याला मिटिंग घेणं बंद करायची तुम्हाला. पण तुम्ही 19 पासून त्या ठिकाणी जर प्रस्ताव प्रलंबित राहत, याचं कारण काय? आणि तुम्हाला शासन निर्णयाचे निर्देश असून तुम्ही शासन निर्णयाचं पालन का करत नाही? तर ह्या बैठकी का होत नाही त्याचा खुलासा करा. आणि किती प्रस्ताव प्रलंबित संजय गांधी निराधार समितीच्या तुमच्या विभागामध्ये ते आम्हाला या ठिकाणी डिक्लेअर करा. दादा बोला. आदरणीय व्यासपीठ
तहसीलच्या बाबतीत माझा प्रश्न आहे. माननीय तहसीलदार साहेब, आपले काही तलाठी आपल्या निर्देशाचं पालन करत नाही. आदरणीय अविनाश पाटील साहेबांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा संबंधित तलाठी फेरफार घेत नाही. पूर्ण कागदपत्र, कोर्टाचा निकाल, दंडाधिकारी निकाल, उपविभाग अधिकाऱ्याचा निकाल सर्व बाजूने एकत्र असताना फेर का घेतले घेतले जात नाही. हे प्रकरण आहे नांदा गट नंबर 167. माननीय अविनाश पाटलाने तीन वेळेस आडे साहेबाला फोन केला. आडे तलाठी अतिशय ॲडव्हान्स तलाठी आहे, ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्यांच्याच मताने त्यांचे कागदपत्र दाखल करतो. त्याचे भीमराव तुकाराम दाभाडे, त्यांचे वडील 25 वर्ष झाले वारले. भीमराव तुकाराम दाभाडेच्या नावानं फेरफार ची नोंद घेण्यात यावी अशी आपणास विनंती. दुसरा प्रश्न आहे, माननीय तहसीलदार साहेब, कुमारी पठाडे तलाठी ही आमच्या गावाला भेट देत नाही. गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा आहे ते पाहत नाही, गावाला भेट देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 9 सप्टेंबर 25ला अतिवृष्टी झाली गावामध्ये. अनेक लोकांच्या बैलाचे गोठे गेले, अनेक लोकांच्या विहिरी पडल्या. संबंधित तलाठी कुमारी पठाडे आमच्या चोराळा मासपूर फत्तेपूर, कुमारी पठाडे ॲडव्हान्स आहे. फोन 10 वेळेस फोन करा, एका वेळेस फोन उचलत नाही. साहेब, 2 महिन्यापूर्वी स्वतः कृषी अधिकारी तलाठी माझ्या गट नंबर 42 मध्ये आले, विहिरीची पाणी केली, फोटो काढले आणि आजपर्यंत अहवाल पंचायत समितीला दाखल केला नाही. अविनाश पाटलांना अनेक वेळा फोन केला तिला, हा आज करते उद्या करते. 2 महिने झाले साहेब. आम्ही अतिवृष्टीच्या मदतीपासून संबंधित तालुक्यातील शेतकरी हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळणार नाही. तर आपण कृपया खासदार साहेब आपल्याला विनंती आहे, याच्या या पूर्ण लक्ष द्या आणि संबंधित शेतकऱ्याचे प्रश्न तातडीने सोडवा. ही आपणास व्यासपीठाला